नमस्कार सर्वांच्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती व तसेच दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळी उठून घरातले पारसेपणा दूर करण्यासाठी सर्वात प्रथम झाडून घेतलं। आहोंनी इकडे सूर्यदेवाला पाणी करत आपल्या दिवसाची सुरुवात केली। खूप छान आणि भारी वाटत होतं। बाकी काय आपल्या बायकांचं रोजचंच घराणं, डब्बा आणि त्यात स्वयंपाक करा, नंतर ड्युटीला जा, हो की नाही। तब्येत बरी नसल्यामुळे आज दत्त जयंतीची पूजा व थोडं अर्चनाचा पाठ आहोंकडे सोपवलेला होता। त्यांना म्हटलं करा जरा देवपूजा वगैरे सगळेच काही आजच्या दिवस तरी ॲटलिस्ट। त्यांनी देवपूजा करून घेतली आणि स्वामींना दिवा लावला। नंतर त्यांनी छानपैकी स्वामींना अगरबत्ती लावली आणि छान पद्धतीने प्रार्थना केली। काय आहे ना, आपल्या कल्पना ह्या थोड्या देवापेक्षा वेगळ्या असतात। आपल्याला असं वाटतं की माझ्यासाठी हे चांगलं आहे, माझ्यासाठी ते चांगलं आहे, परंतु देव आपल्याला तोच देत असतो जे आपल्यासाठी चांगलं असतं। त्यामुळे आपण कधी पण ना आपल्या कल्पना या बाजूला ठेवून देवाच्या कल्पना या नेहमी स्वीकाराव्यात। चला तर मग आता आपण स्वामींच्या अभिषेकाची तयारी करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आम्ही एका वाटीमध्ये दही काढून घेतलेलं आहे आणि तसंच आपण आता दुसऱ्या वाटीमध्ये दूध पण काढून घेणार आहोत। दही, दूध आणि मध या तीन याचा वापर आपण अभिषेकामध्ये नक्की करावा, कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे स्वामींना अभिषेक खूप प्रिय आहे। सुरुवात करूया तर मग आता अभिषेकाला। तर आपण अभिषेकाची सर्व सामग्री एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। स्वामींची मूर्ती घ्यायची आहे, तीच